जिल्हा परिषद सभापती निवडीत चमत्कार होईल असे संकेत भाजपकडून देण्यात आल्याने उत्सुकता निर्माण झाली होती। मात्र विषय समितींच्या निवडीस बिनविरोध पार पडल्या। भाजपकडून अर्ज माघार घेण्यात आले, परंतु संख्याबळाअभावी दाखल केले नाही, त्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागली। शिवाय भाजप सदस्य सभागृहाकडे फिरकलेच नाहीत। महायुतीतील फूट कायम राहिल्याने शिवसेनेचे पृथ्वीराज तानाजी पाटील यांना सभापती पदाची लॉटरी लागली। अजितदादा राष्ट्रवादीच्या सावित्री तम्मनगोंडा रवी पाटील यांची सभापतीपदी, तर स्नेहल उमेश मोरे यांची महिला बाल कल्याण, शरद पवार राष्ट्रवादीचे दादासाहेब नारायण कोळेकर यांची समाज कल्याण सभापती निवड झाली। मिनी मंत्रालयातील विशेष समितींच्या सभापती निवडीसाठी विशेष सभा बोलावण्यात आल्या होत्या। निवडणूक प्रक्रियेसाठी पीठासन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी काम पाहिलं। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अतिरिक्त सीईओ मनोज जाधव, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शेंडगे उपस्थित होते। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती। विषय समितींच्या सभापती पदे मिळवण्यासाठी आघाडीकडून जोरदार प्लॅन तयार करण्यात आला होता। निवडीपूर्वी भाजपकडून देखील रणनीती आखली जात होती। निवडीत चमत्कार घडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते, त्यामुळे सभापती निवडीबाबत उत्सुकता वाढली होती। आघाडीकडून अजितदादा गटाच्या सावित्री रवी पाटील, शिवसेनेचे पृथ्वीराज पाटील यांचे सभापती पदासाठी, तर महिला बाल कल्याण सभापती पदासाठी स्नेहल मोरे, समाज कल्याणसाठी कोळेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला। अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत भाजपकडून अर्ज दाखल झाले नाहीत, त्यामुळे चारही सभापतींच्या निवडी बिनविरोध होत असल्याचं पीठासन अधिकारी शेंडगे यांनी दुपारी 2 वाजता जाहीर केलं। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेबाहेर जल्लोष केला। पक्षासोबत तर तुम्ही आता राहिलेलं नाही आहात, महाविकास आघाडीसोबत, तर तुमची भूमिका वैयक्तिक तानाजी पाटील म्हणून कुठं असते? आता वास्तविक पाहता आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलोय, बरोबर। आम्ही वास्तविक पाहता आता शिवसेनेचा सभापती म्हणून अर्ज भरलेला आहे आणि आमच्या सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी सगळी संघ राहिले आहेत। म्हणजे त्यांनी मैत्री केलेली आहे आमच्या संघ। मग मैत्री करणारा संघच राहिलं पाहिजे। आता दुश्मनी करणारा संघ राहणं कसं पसंत कराल कोण? लेख 25व्या वर्षी उभा राहिला, पहिल्याच निवडणुकीमध्ये विजय आणि सभापतीपद, दुहेरी दुर्धर शर्करा योग आहे, वडील म्हणून काय भावना आहे? नाही, वास्तविक पाहता नशिबाचा भाग असतो। 32 वर्ष राजकारणामध्ये मी संघर्ष करतोय। मला वाटतं मी 26व्या वर्षी जिल्हा परिषदला निवडून आलो, 5 वर्ष काम केलं, त्याच्यात मला कुठं सभापतीपद मिळालं नाही। त्यानंतर माझी मिसेस निवडून आली, त्यांनी 5 वर्ष काम केलं, 1 वर्ष सभापतीपद मिळालं कृषी आणि पशुसंवर्धन, आणि आता माझा मुलगा निवडून आला आणि पहिल्याच मला वाटतं टर्मला ते सभापती होते। याचा आनंद जरा वेगळाच राहतो, पण राजकारणात त्याग माझा आणि मुलाला त्याचा निश्चितपणानं फायदा होतो आहे।